नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज हा कशा पद्धतीने करायचा त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ हा बनविलेला आहे। तरी या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती ही बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर आपल्याला यायचं आहे या लिंकवर, याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर नवीन अर्ज भरण्यासाठी आपल्याला येथे ही सुरुवातीला एक महत्त्वाची सूचना येथे दाखवली जात आहे की गुगल भाषांतर टूल वापरून या अर्जाचे भाषांतर करू नका। तुम्ही उजव्या कोपऱ्यामधील भाषा बटनावर क्लिक करून भाषा बदलू शकतात। म्हणजेच येथे आपण क्लिक करून भाषा बदलू शकतात। तर आपल्याला हे जे काही पेज आहे हे ट्रान्सलेट करून घ्यायचे नाही। त्यानंतर येथे पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील। तर अर्जदारांनी या अगोदर महावितरणच्या पारंपरिक पद्धतीने शेतीकरता वीज पुरवठा मिळण्यासाठी पैशाचा भरणा केलेला असेल व वीज जोडणी अद्याप ही प्रलंबित असेल, त्या ठिकाणी पारेषण विरहित सौर कृषी पंपाकरिता खालीलप्रमाणे माहिती भरावी। तर आपल्याला येथे या बॉक्समध्ये क्लिक करून आपल्याला आपला कोटेशन नंबर जो काय आहे, वीज जोडणी ग्राहक क्रमांक, तो आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे कोटेशन नुसार। त्यानंतर ऑटोमॅटिक येथे डिटेल ही फेच होऊन येईल। तर यामध्ये आपल्याला काही डिटेल ही मॅन्युअली टाईप करावी लागणार आहे। त्यानंतर येथे अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील ही माहिती आपल्याला येथे भरून घ्यायची आहे। तर आपल्याला इथे आधार कार्ड क्रमांक हा टाकायचा आहे। आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे थोडासा वेट करायचा आहे। त्यानंतर आपल्यासमोर अर्ज करण्यासाठी कृपया सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा। तर आपल्याला इथे ओके करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे योजनेचे नाव दाखवले जाईल। त्यानंतर आपल्याला आपला इथे जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपला तालुका निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर गावाचे नाव निवडायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपला गट क्रमांक टाकायचा आहे। गट क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला परत येथे आपला गट क्रमांक हा निवडायचा आहे। त्यानंतर शेतीचा प्रकार सेल्फ शेअर्ड जे असेल ते आपण इथे निवडून घ्या। सेल्फ म्हणजे स्वतःची जमीन असेल तर सेल्फ हे ऑप्शन निवडा। त्यानंतर आपल्याला इथे जमीन मालकाचे नाव, तर त्या गटामध्ये जेवढे काही शेतकरी असतील त्यांची नावे आपल्याला इथे दाखवली जाईल। तर आपण त्यामधून ते नाव याच्यामध्ये निवडून घ्या। त्यानंतर इथे आपल्याला जमिनीचे एकूण क्षेत्रफळ दाखवेल। त्यानंतर आपल्याला इथे अर्जदाराचे नाव सुरुवातीचे टाकायचे आहे। त्यानंतर इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि त्यानंतर इथे अर्जदाराचे आडनाव आपल्याला इथे टाकायचे आहे। त्यानंतर आपले इथे लिंग निवडा, मेल फिमेल जे असेल ते। त्यानंतर जात वर्गवारीमध्ये आपण आपली कास्ट याच्यामधून निवडून घ्या। त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल क्रमांक हा टाकायचा आहे। त्यानंतर आपण इथे ईमेल ID टाकू शकता किंवा तो कंपल्सरी नाही। त्यानंतर आपल्याला इथे अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण ही माहिती भरून घ्यायची आहे। आपल्याला इथे घर क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर इथे जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर तालुका निवडायचा आहे। गावाचे नाव निवडायचे आहे। पिनकोड निवडायचा आहे। त्यानंतर परत आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर हा द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे जलस्रोत आणि सिंचन माहिती, यामध्ये जलस्रोत प्रकार हा आपल्याला निवडायचा आहे। जर विहीर असेल तर वेल निवडा, बोरवेल असेल तर बोरवेल निवडा किंवा फार्म पॉन्ड म्हणजेच शेत तलाव, तर जे असेल ते आपण याच्यामधून निवडून घ्या। त्यानंतर येथे सिंचन प्रकार, तर आपल्याला इथे आपले जे काही सिंचन आहे हे कशा पद्धतीचे आहे, मायक्रो आहे, ओपन आहे की पाईपद्वारे आहे, तर ते आपण इथे निवडून घ्या। त्यानंतर पाण्याची गुणवत्ता आपल्याला इथे निवडायची आहे, हार्ड आहे की सॉफ्ट आहे, तर मी सॉफ्ट हे निवडलेले आहे। त्यानंतर जलस्रोत खोली फुटामध्ये, तर मी बोरवेल हे ऑप्शन निवडलेले आहे, तर मी येथे खोली 185 इतकी करतो। त्यानंतर येथे पावसाळी हंगामात जलस्रोत खोली फुटामध्ये हे टाकण्याची आवश्यकता नाही। जे काही रेड स्टार मार्क आहे ती माहिती भरवणे आपल्याला कंपल्सरी आहे। तर त्यानंतर इथे विद्यमान शेत तलाव आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। त्यानंतर आपल्याला इथे कूपनलिका रुंदी इंचमध्ये जर असेल तर आपल्याला ही माहिती टाकायची आहे। तर आपल्याला इथे विद्यमान पंप तपशील, यामध्ये विद्यमान पंप वापरकर्ता आहे का, यस किंवा नो हे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील। तर मी इथे यस करतो। त्यानंतर विद्यमान पंप प्रकार, तर मी इथे DC करतो। त्यानंतर विद्यमान पंप उपप्रकार,
इथं सबमर्सिबल आणि सरफेस हे ऑप्शन पाहायला मिळतील. तर सबमर्सिबल मी ऑप्शन निवडतो. त्यानंतर HP मध्ये विद्यमान पंप क्षमता तर मी 3 ही निवडलेली आहे. त्यानंतर विद्यमान पंपचा ऊर्जा स्रोत तर डिझेल हे आपल्याला इथे निवडायचे आहे. त्यानंतर आपण येथे ऊर्जा कार्यक्षम पंप यस किंवा नो तर मी इथे नो हे केलेले आहे. त्यानंतर लिटरमध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता तर येथे मी 350 इतकी करतो. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट असा आहे की येथे आवश्यक पंप तपशील तर यामध्ये आवश्यक पंप प्रकार तर आपल्याला DC हे ऑप्शन इथे निवडण्यात येईल. त्यानंतर येथे आवश्यक पंप उपप्रकार सबमर्सिबल आणि सरफेस. सबमर्सिबल म्हणजेच पाण्यातील आणि सरफेस म्हणजेच जमिनीवरील. तर मी सबमर्सिबल हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर आवश्यक पंप श्रेणी तर इथे वॉटर हे ऑप्शन आपल्याला इथे निवडायचे आहे. त्यानंतर HP मध्ये आवश्यक पंप क्षमता तर आपल्या क्षेत्रानुसार आपल्याला इथे पंप निवडण्याचे ऑप्शन मिळणार आहे. जर आपली शेतजमीन 1 हेक्टरपर्यंत असेल तर आपल्याला इथे 3 HP पंप मिळणार आहे. 1 हेक्टर ते 2 हेक्टरच्या मध्ये आपली जर जमीन असेल तर आपल्याला इथे 5 HP पंप निवडण्याचे ऑप्शन येथे मिळणार आहे. आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर आपल्याला इथे 7.5 HP पंप निवडण्याचे ऑप्शन हे मिळणार आहे. तर ज्या शेतकऱ्याची 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर ते शेतकरी यामध्ये 3 HP किंवा 5 HP किंवा 7.5 HP आपल्या मर्जीनुसार येथे पंप सिलेक्ट करू शकतात. तर मी इथे 3 HP हे निवडलेले आहे. त्यानंतर आवश्यक पाणी उपसा लिटर किंवा मिनिट हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे बँक तपशीलमध्ये तर यामध्ये काही बँकेचे खाते यामध्ये धरल्या जात नाही. तर यामध्ये जसे की पोस्टाचे खाते असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खाते असेल तर याच्यामध्ये ते सिलेक्ट होत नाही. तर मी इथे पोस्टाचा जो काही IFSC कोड आहे तो IFSC कोड येथे टाकून घेतो. IFSC कोड टाकल्याच्यानंतर येथे बँक तपशील शोधा याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्यासमोर अवैध IFSC कोड प्रविष्ट केला. कृपया वैध बँक खाते IFSC कोड नमूद करा असे दाखवले जात आहे. तर मी येथे इंडिया बँकेचा जो काही IFSC कोड आहे तो IFSC कोड टाकलेला आहे आणि येथे बँक तपशील शोधा याच्यावर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक येथे माहिती ही फेच होऊन येईल. तर येथे बँकेचे नाव MICR कोड त्यानंतर शाखेचे नाव येथे येऊन जाईल. त्यानंतर येथे शाखेचे शहर किंवा गाव हे आपल्याला इथे मॅन्युअली टाईप करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे घोषणापत्र एकदा वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर येथे हे जे काही 3 चौकोन दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला येथे कागदपत्रे ही अपलोड करायची आहे आणि त्याची साईज 50 KB पर्यंत असायला हवी आणि PDF फाईलमध्ये ही कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहे. तर यामध्ये 7/12 उतारा आपल्याला येथे चूज फाईलवर क्लिक करून तो याच्यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर बँकेचे पासबुक त्यानंतर पासपोर्ट आकाराचा छायाचित्र याच्यामध्ये आपल्याला चूज फाईलवर क्लिक करून याच्यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे. जर पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला असेल तर आपल्याला इथे चूज फाईलवर क्लिक करून याच्यामध्ये अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर जर आपली शेतजमीन किंवा विहीर किंवा पाण्याचा पंप सामायिक असेल तर आपल्याला इथे इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र हे आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. आणि अनुसूचित जाती जमातीचे जर प्रमाणपत्र असेल तर आपल्याला इथे चूज फाईलवर क्लिक करून ही कागदपत्रे आपल्याला इथे अपलोड करून घ्यायची आहे. तर ही सर्व कागदपत्रे मी येथे घेतलेली आहेत. तर मी येथे अपलोड या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर इथे खाली युअर फाईल्स हॅज बीन अपलोडेड अशा प्रकारे माहिती दाखवली जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व कागदपत्रे येथे अपलोड करून घ्यायची आहे. सर्व कागदपत्रे अपलोड केल्याच्यानंतर आपल्याला इथे अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर पृष्ठ रिफ्रेश करू नका किंवा कीबोर्डचे F5 बटन दाबू नका अशी माहिती येथे दाखवली जात आहे. तर येथे आपल्याला ओके करायचे आहे. त्यानंतर आपण खरोखर अशी नोंद करू इच्छिता का तर आपल्याला इथे ओके करायचे आहे. त्यानंतर परत आपल्याला कीबोर्डचे F5 बटन किंवा हे पेज रिफ्रेश करायचे नाही तर येथे ओके करायचे आहे. ओके केल्याच्या नंतर अशा प्रकारची एक पोच पावती आपल्यासमोर
येईल. तर यामध्ये आपला लाभार्थी क्रमांक, लाभार्थीचे नाव, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर आणि अर्ज केलेला दिनांक ही माहिती आपल्याला इथे दाखवली जाईल. तर इथे प्रिंट करा या बटनावर क्लिक करून आपण त्याची प्रिंट ही काढून ठेवायची आहे. आणि जो काही लाभार्थी क्रमांक आपल्याला मिळालेला आहे तर इथे लाभार्थी सुविधा याच्या खालीच अर्जाची सद्यस्थिती याच्यावर क्लिक करून आपल्याला तो लाभार्थी क्रमांक येथे टाकून घ्यायचा आहे. येथे तो लाभार्थी क्रमांक टाकल्याच्या नंतर शोधा या बटनावर क्लिक केलं तर आपल्यासमोर परत अशा प्रकारची माहिती येथे दाखवली जाईल. तर अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल तर लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करतात. अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील SMS द्वारे कळविण्यात येते. तसेच विविध टप्प्यावर अर्जाची सद्यस्थितीची माहिती अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे कळविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अर्जदारास वेब पोर्टलवर जाऊन लाभार्थी क्रमांकाच्या आधारे अर्जाची सद्यस्थिती ही बघता येणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपला जो काही अर्ज आहे तो अर्ज हा भरून घ्यायचा आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.